हॅलो नमस्कार राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता सकाळ सकाळी आपल्याला लावलं यांच्याकडे. सकाळ सकाळी उठल्या तोंड बी धुतलं नाही आज, माहिती आहे का. तसंच लावलंय गुरांकडं. का इकडं ऊन बी नाही आलं, बेकार थंडी वाजते. आणि त्या जरा जरा आभाळ आहे आज, हे बघा. इकडं बी आभाळ आजपासून म्हणजे चेंजेस होणार आहेत, नाही का. तर चला सारू यांना आता मोठ्या आवाने इथं खेळायचं होता, त्याला सांगितलं यायचं बोर. तिला लय बोर आलं तर बरोबर आलंच नाही बोर का मोठ्या मजा घेत आहे माझी. तर चला इथून तुम्हाला दिसेल मग डोळ्या एकतर लय असं हे आहेत ना तीक्ष्ण, मला दिसत नाही, दिसतंय लय. याला शिट यार, चाललंय तसंही बघू भेटले तर. काय दिसणे नाही येत मोठ्या आबा, नाही येत. हाय धर काही एक दिसलंय एक. एवढी 3 आणि 3 6 बोरं भेटल्या तर चला जाऊ. मग काय आता आपल्या नशिबात होती. सकाळ सकाळी भेटलेत मस्तपैकी, चला तर जाऊ बोरं खायला. नॅचरल गावाकडची बोरं भेटली रे, भेटली. काय बघ, काय बघ, काय बघतच नाही रे. हे खायला बोर बोर मला तिथं गेल्या. बघ कसं धरून चालय तुला घेऊन. का बरं धरून राहू गेला. जा इकडं, तिकडं जा. इकडं चल ना, इकडं. मोठा देऊ का बघा, मोठ्या आजी बघा शेळ्या किती आहेत. एक शेळी 2 बकरं जिंदाबाद. पुराण वाटायचं काम चाललंय काय. परा ते तिथं असल बघ, ती पाडांच्या त्या खोक्याच्या तिथं भांडे. चला आता चुलीवरच्या गरम गरम पोळ्या खायच्यात. पहिलं आंघोळ करावा, तवर नानी करती. बापूस कुठं मला काय माहिती, तिकडं होते ना. मी गुरं पाणी प्यायलाच नाही गेली, ती तिथंच गेली. आता मी आले गुरांकडे. बघा इथं गुरं चरतात आणि वातावरण बघा बरं का. इथं आता ऊन आलंय. थोड्या मिनटापूर्वी आभाळ आलं होतं, एवढं घाण वातावरण झालंय. आणि आज संक्रांत आहे, असं वाटत बी नाही की आज संक्रांत आहे म्हणून. माझा तर रोजचाच दिवस आहे. सकाळचं उठा गुरांकडे जा, दुपारचं उठा गुरांकडे जा. सण असून बी काय उपयोग नाही, गावाकडं वाटत बी नाही सण आहे म्हणून. आज आले गुरांकडं, मग काय करते. ते गावाकडं सगळे दिवस सारखेच असतात नाही का. तसं आहे, सण असला तरी सारखाच दिवस. जे करायचं ते रोज करतो तसंच आज बी करायचं. सणाच्या दिवशी बी डेली रुटीन. नो 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 हॉलिडेज, नो फेस्टिवल. डेली रुटीन ही फॉलो करणे का. जे रोज करतो ना तेच सणाच्या दिवशी बी करायचं. असंच असते गावाकडं. हा बघा आली सावली. बेकार विषय. आता इकडं ऊन आहे, इकडे सावली आली आणि हवा सुटली. बेकार विषय वातावरणाचा. गुरं इथं चरतात आणि तिकीटच्या साईडच्या रानात कसला तरी आवाज येते बघा. आवाजच बंद झाला ते बघा. गुरं बघा, संध्या बघा कसा बघतोय. हो
माय गॉड, हो भाई साहब. मला का असं वाटायला लागलंय तरस आलंय म्हणून. का डुक्कर आहे? कसला आवाज आहे हा? भाऊ, भाऊ, कसला आवाज आहे रे? कुत्रीचा बुक्कून झाला का इकडं आवाज येतोय. इथं वरतीच येतोय बरं का आवाज. हो, ते खाली खाली निघत आलंय असं वाटतंय, कारण वरती होतं तेव्हा आवाज वेगळा येत होता. आता जवळ इथं खाली यायला लागले तेव्हा त्याचा आवाज वेगळा वेगळा होत चाललाय. आणि कावळण ते बी इकडे यायला लागले. इथं खालीचा आवाज येतोय. बेकार विषय. दिसल का आपल्याला? दिसल, बघू, ट्राय करू. दिसलं तर दिसलं. आज गुरं बिना पाणी पितच निघलेत आज. कोण कधी त्यांना बी कळतं नाही का कोणता प्राणी आलाय कोणता नाही. आणि त्यांना ना असं वाघ जर आला ना वास येतो बरं का. आणि मग ते असे कान वगैरे टवकरून उभे राहतात, नाही तर पळत सुटतात असं होते बरं का. गुरं इज व्हेरी, त्यांचे कान लय तीक्ष्ण असतात. आणि त्यांना वाघ आला किंवा तरस आलं काही आलं तरी त्यांना कळतं. ते लगेच जे माणूस गुरांकडे त्यांना बी सावध करतात आणि ते स्वतः बी सावध होतात. काही हुशार गुरं असतात बरं का. तसं आमचं चंद्याचे कान असे वरतीच असतात. थोडं तरी कसला आवाज आला तरी, साधा मोर आला तरी त्याचे कान वरतीच होत्यात. हुशार आहे चंदे आमचा. तर चला जाऊ यांना घरी घेऊन. बघा त्या दोन तर बघा किती पुढं गेलं आणि पळतच गेलं की काय. मला पळवण इथं हा दम लागला एक तर चला जाऊ घेऊन. उड्याच मारायला लागले ते, तर ती पुढे गेली. ते छोटं वासर ते उड्या मारत गेले. संध्या बी पळायला लागलाय, नंद्या बी पळायला लागलाय. हो चला आज यांच्या मागं पळायचंय. बघा किती उतार आहे म्हणजे आनंद व्यक्त करतात कधी कधी ते. बघा मला काय पळू. आणि संध्या पण असं रोज चालत जातो ना, म्हणजे हळूहळू, तेव्हा फुल स्लो नाही का, किती दाबलं तरी तो चालत नाही. आज बघा पळत चाललाय काय आज तू. खरं सांगायचं तर याला इथे येऊनच चारायचं होतं म्हणून ते पळत सुटले होते यार का. बाकी काय विषय नाही. आता मला समजलं जेव्हा ती इथं येऊन थांबले ना तेव्हा कळलं यांना इथं येऊनच चारायचं होतं. हिरवं खायचं, हिरवं. हुशार गुरात तशी. हिरवं खायचं असलं की पळत, आणि वाळेल खायचं असलं की फार पाय उचलते नाही. हा चंद्याचं पकार गेलंय, पायच उचलायचं नाही. चल चला घरी.